तथागत भगवान गौतम बुद्धांचा, जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. बाबस करण कुशल सौप संपदा सचित बरियो दपन इत बुद्धा नुसा सनंती. ईश्वर शांतिदूत महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपिता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे जीवन उज्ज्वल करते महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ईश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर सुभाषनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र इथून आम्ही लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला आपण भेटत आहात. आपल्या सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना खूप खूप मंगलकामना, आपणा खूप खूप शुभकामना. आपणा सर्वांना आयुष्य मन बल आणि सुख मिळो. गेल्या 10 महिन्यापासून ईश्वशांती बुद्धविहारामध्ये अर्थात भीमटेकडी इथे आपण सकाळी 8:30 ते 9:30 सव्वा9पर्यंत हे बेसिक प्रशिक्षण गेल्या 10 महिन्यापासून आपण लाईव्हमध्ये आणि यूट्यूब चॅनलला आपण बघत आहात. प्रियजनो, आपण या बेसिक प्रशिक्षणाचा अर्थच असा होतो की छोटे छोटे उदाहरण सांगून आपल्याला बुद्ध धम्माचं ज्ञान, बुद्ध धम्माची अनुभूती करून द्यावी, हा त्याचा सम्यक उद्देश आहे. दर रविवारी आपण वेगवेगळ्या विषयावरती छोट्याशा एखाद्या उदाहरणावरती आपण हे बेसिक प्रशिक्षण थांबवत असतो. आजसुद्धा आपण मित्र कसा असला पाहिजे, मैत्रीण कशी असली पाहिजे, मित्र किती प्रकारचे आहेत, हे आपण एक छोटासा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. प्रियजनो, आयुष्यामध्ये मित्र मैत्रिणी हे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु भगवान बुद्ध सांगतात मित्र कसा असला पाहिजे, मैत्रीण कशी असली पाहिजे. भगवान बुद्धांनी काही प्रकार सांगितले. या ठिकाणी पहिला प्रकार असा आहे की जो मित्र आपली चूक, आपला गुन्हा, आपला दोष आपल्या आईवडिलांना सांगतो आणि त्याची इच्छा असते की मला चांगला मित्र तयार करायचा आहे, हा पहिला मित्र असतो. दुसरा मित्र असा असतो, मी जे तू चुकीचं काम कर तुझ्यावर पांघरून घालतो, आईवडिलांना चाटा मारण्याचा प्रयत्न करते, हा दुसरा मित्र असतो. तिसरा मित्र असा असतो, मी पण चुकीचं वागतो, तू पण चुकीचं वाग, तू तुझ्या आईवडिलांना चाटा मार, तुझ्या आईवडिलांना निमित्त सांग, मी सुद्धा माझ्या आईवडिलांना निमित्त सांगतो. प्रत्येक गुन्ह्यामध्ये एकमेकाच्या सोबत असतात, हा तिसरा मित्र असतो. आणि चौथा मित्र असा असतो की स्वतः पण सभ्य असते, शीलवान असते, सदाचारी असते आणि त्याच्यासोबत जो मैत्री करते त्यालासुद्धा तो सदाचारी, शीलवान, त्याच्या चुकावर दोष देणारा, आईवडिलांना चुका सांगणारा, कुठल्याही चुकीवर पांघरून न घालणारा, असा हा चौथा मित्र असतो. या जगामध्ये हे 4 मित्र अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यापैकी शेवटचा चौथा मित्र जो आहे तो आपला हितकारक आहे. कधी काळी आपल्याला असं वाटते की हा मित्र मला टोचून बोलतो, मला नेहमी माझ्या आईवडिलांना माझा दोष सांगते, माझ्या मर्मावर बोट ठेवते किंवा मला नेहमी टोचत राहते. असं जेव्हा वाटते तेव्हा समजायचं की माझ्या मित्राला माझी वागणूक पटत नाही आणि मला माझी वागणूक बदलायला पाहिजे, माझं वागणं बदललं पाहिजे, मी बौद्ध धम्माचा अनुयायी बनलो पाहिजे, मी शिलाचं अनुकरण केलं पाहिजे, मी सदाचाराचं अनुकरण केलं पाहिजे, आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे, आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि मी चांगला माणूस बनला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला वाटेल आणि असा वागणारा जर मित्र असेल, निश्चित तुमचा सच्चे मित्र आहे. पण प्रियजनो, गंमत अशी आहे की जो गोडगोड बोलते, पैसे असताना सोबत राहते, पैसे संपले की निघून जाते, किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चुकीची गोष्ट असेल त्याच्यावर तो डवचत नाही, याला मित्र म्हणता येत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मित्र करताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आयुष्यामध्ये मित्र आणि मैत्रिणी हे 4 प्रकारचे असतात आणि या 4 प्रकारच्या मित्रमैत्रिणीपैकी शेवटचा जो चौथा मित्र असतो तो आपला अतिशय जिगरी मित्र आहे,
ज्याला आपण लंगोटी मित्र म्हणतो. आणि तो मित्र आपल्याला जरी टोकत असेल, आपल्याला दोष देत असेल, आपली चूक आईवडिलाला सांगत असेल, आपल्याला वारंवार रागवत असेल, तरी तो सच्चा मित्र आहे, खरा मित्र आहे. कारण तो तुमच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ न बाळगता, तुमच्याकडून स्वार्थाची भूमिका न बघता तो तुमच्यासोबत मित्रत्व किंवा मैत्रीण करत असते. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये जे तरुण मुलं आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, त्याचबरोबर 8वी 9वी 10वीचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. काही मित्र आईवडिलांबद्दल चुकीची भावना देतात. तुझी आई बरोबर नाही, तुझे वडील बरोबर नाही, तुला सारखं टोकत असतात. हे असे जे सांगणारे मित्र असतात, तो आपला दुश्मन आहे, मित्र नाही. आपल्या मित्राने आपल्या मनाला आपण चेक केलं पाहिजे की मित्राचे मी जे काही 4 प्रकार सांगितले, हे 4 प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत, अभ्यासपूर्वक आहेत. आपण त्या मित्राचा अभ्यास केला पाहिजे की जो मित्र आपल्या आईवडिलांना दोष देते, आईवडिलांच्या प्रती चुकीची भावना सांगते, आईवडिलांबद्दल चुकीचं वागण्यास सांगते, काही चोरी करायला लावते, काही चुकीचं वागायला लावते, काही मुलीची छेड काढायला लावते, हा मित्र नाही. काही मित्र दारू पाजतात, काही मित्र सिगारेट ओढायला लावतात, काही मित्र चुकीचं बोलायला लावतात, खोटं वाक्य बोलायला लावतं, हा मित्र नाही. मग हा तुमचा दुश्मन आहे. मग जे गोड बोलून तुमचा घात करणार आहे, गोड बोलून तुम्हाला संपवणार आहे, आणि म्हणून आपण त्याच्याकडून सावध राहिलं पाहिजे. पण जो आपला चौथा मित्र आहे, तो मात्र मर्मावर बोट ठेवते. वाईट असेल तर वाईट सांगते, तुम्ही चुकत असाल तर चुकलं असं म्हणते, आणि तो तुमच्यासोबत सावलीसारखा राहते. हा खरा मित्र आहे. आणि या खऱ्या मित्रासोबत आपण नेहमी राहिलं पाहिजे. आणि म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या या बेसिक प्रशिक्षणमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्यापेक्षा विद्वान मित्र आणि मैत्रिणी करा, आपल्यापेक्षा ज्ञानी लोकांशी मैत्री करा, आपल्यापेक्षा हुशार मित्राशी मैत्री करा, आपल्यापेक्षा लहान मुलाशी मैत्री करू नका, किंवा आपल्यापेक्षा अज्ञानी लोकांशी मैत्री करू नका. जो आपल्यापेक्षा वाईट वागतो त्याच्याशी मैत्री करू नका. जो आपल्यापेक्षा कमी किंवा जास्त दारू पिते त्याशी मैत्री करू नका, किंवा आपल्यापेक्षा तो सिगारेट ओढते अशा मित्राशी मैत्री करू नका. कारण तो तुमचा घात करणार आहे. तो कधी का होईना तुम्हाला धोका देणार आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला जेव्हा पश्चाताप होईल, तेव्हा मात्र तुमचा आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी हे तुम्हाला कोणीच साथ देत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, वाईट मार्गाला लागलेलं मन एवढं वाईट करू शकते की आपली आई वडील, भाऊ बहीण, मैत्री, मित्र, पती पत्नी, मुलगा आणि नातेवाईक वाईट करू शकत नाही. तेवढं वाईट मार्गावर लागलेलं मन आपलं वाईट करत असते. एवढं चांगलं करू शकते की आपला पती, आपली पत्नी, आपली आई, आपला वडील, आपला बहीण, आपला भाऊ, आपला मित्र, आपली मैत्रीण, आपला काकू, आपली काकी हे सुद्धा एवढं चांगलं करू शकत नाही, एवढं वाईट करू शकत नाही, तेवढं म्हणजे चांगलं करू शकत नाही, तेवढं आपलं मन मात्र चांगलं करू शकते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मनोपुभंगमादमा मनुसेटा मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततो न मन दुःख मनवेती. माणसाचं मन चंचल आहे, वाऱ्याच्या दुप्पटनं वाहणार आहे. आणि अशा चंचल मनाला सावरण्यासाठी भगवान बुद्धांचं, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ज्याला आपण ध्यानभावना म्हणतो, ज्याला आपण पंचशील म्हणतो, ज्याला आपण उपसोत्वर्त म्हणतो, ज्याला आपण अष्टशील म्हणतो, ज्याला आपण परित्राण म्हणतो, ज्याला आपल्या जीवनातील आचारसंहिता म्हणतो, म्हणजे 22 प्रतिज्ञा म्हणतो, याचा आपल्या जीवनामध्ये आपण पालन केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे पालन कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि बळ मिळेल. आणि या जगातले फार मोठे सुखी, आनंदी आणि हेल्दी, खुश मानव आपण जीवन जगू शकू. अन्यथा आपण भगवंताच्या सांगितलेल्या तत्वावर जर आपण जीवन जगलं नाही, तर कदाचित जन्माला आला हेला आणि पाणी भरूच मेला. काव म्हणे काय तर मी माणूस आहे. मग संत गाडगे महाराज म्हणता, माणूस हवा आम्हाला माणूस हवा. माणसं तर जगात आहे, पण माणसं कसे असावे, तर माणसं सदाचारी असावे. माणसं कसे असावे, तर शीलधारी असावे. माणसं कसे असावे, तर शीलाचं पालन करणारे असावे. माणसं कसे असावे, जशा पद्धतीने का जाई जुईचा सुगंध बाहेर फिरतो, तशा पद्धतीने आपल्या शीलाचा सुगंध सुद्धा दरवडला पाहिजे. शिलाचा सुगंध सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्या शिलाच्या सुगंधाने आपण सुद्धा प्रसन्न झालं पाहिजे. प्रियजनो, आजच्या या बेसिक प्रशिक्षणमध्ये आपल्या सर्वांना मी मंगलकामना देतो, शुभकामना देतो की निश्चितच आपण आपला मित्र आणि मैत्रीण योग्य पद्धतीने निवडणार. आपल्या जीवनामध्ये
अभ्यास करणारा, ज्ञानी असणारा, ज्ञान घेणारा, उच्च पदाला जाणारा, आईवडिलांचा सन्मान करणारा अशा मित्राशी मैत्री करा. अशा मैत्रीशी मैत्री करा जो आईवडिलाचा अपमान करतो, आईवडिलाला शिवा देते, आईवडिलाला आखलून देते, आईवडिलाला मारते, आईवडिलाला अपशब्द बोलते. हा आपला मित्र नसतो, आपली मैत्रीण नसते. आणि म्हणून आपण मित्र कशा असावा, मित्राचे प्रकार आपण आजच्या बेसिक प्रशिक्षणमध्ये बघितलेले आहेत. निश्चितच आपण त्याचं अनुकरण कराल, आपण सर्वांनी पालन करावं. आपल्या सर्वांना विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड, लेणी परिसर, सुभाषनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, महाराष्ट्र, भीमटेकडी या ठिकाणून आपल्याकडे मी लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला आपल्याकडे येत आहोत. प्रियजनो, आपण जशा पद्धतीने बाबासाहेब बुद्धांना फॉलो करता तसं भीमटेकडी औरंगाबाद या लिंकला आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे बेसिक प्रशिक्षण लोकांपर्यंत पोहोचेल याची आपण सर्वांनी तसदी घ्यायची आहे. त्याचबरोबर येत्या 2026मध्ये 26, 27, 28, 1 आणि 2 मार्च अशा आपल्याकडे जागतिक परिषद आहे. 70 वर्षानंतर प्रथमतःच औरंगाबाद शहर अर्थात छत्रपती संभाजीनगर या महान पवित्र शहरामध्ये ज्या परिषदमध्ये, ज्या संगीतीमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते, भदंत आनंद कौशल्यान होते आणि गोयंका गुरुजी होते. त्या परिषदेला 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ती परिषद आपण विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड या ठिकाणी घेत आहोत. या परिषदेमध्ये आपण सर्वांनी तन मन धनाने सहभागी व्हायचं आहे आणि सर्वांनी सहकार्य करून या 5 दिवसाच्या धम्ममय अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना आजपासून आवाहन करतो. आपल्या सर्वांना मंगलकामना देतो, शुभकामना देतो आणि आजच्या या बेसिक प्रशिक्षणच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटून आपण सर्वांनी लाईव्ह येऊन आपल्या सर्वांना मंगलकामना देऊन आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. सभेंती यो युव जंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तु अंतरायो सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्य संपत्ति सग संपत्ति में वाचो ततो निब्बान संपत्ति मिनाते समेजतु. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. संपूर्ण चित्त एकाग्र करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. श्वास उजव्या नाशिकेतून येत आहे की डाव्या नाशिकेतून येत आहे, गरम येत आहे की शीतल येत आहे, जाणायचं आहे. संपूर्ण चित्त नाशिकेच्या मधल्या भागात, ओठाच्या वरती व नाकाच्या खालती जो खोलगट भाग आहे त्याकडे चित्त एकाग्र करायचं आहे. मन भटकत असेल, मन चंचल होत असेल, सर्व नित्य आहे. उत्पादवे उत्पन्न होतो आणि नष्ट होतो. अगदी स्थिर मनाने, शांत चित्ताने त्या मनाला सावरायचे आहे. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी भगवंताने दिलेलं विपश्यना, मेडिटेशन, ध्यान भावना अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी आपल्या परिवारामध्ये झोपण्याआधी आणि उठण्यापूर्वी आपण 10 मिनिटं का होईना हे मेडिटेशन केलं पाहिजे, विपश्यना केली पाहिजे. जेणेकरून यामुळे आपल्या मनातील, चित्तातील, शरीरावरतील विकार कमी होतात. अगदी शांतपणे एकाग्र चित्ताने प्रसन्न मनाने श्वास येत आहे, श्वास जात आहे. श्वास उजव्या नाशिकेतून येत आहे की डाव्या नाशिकेतून येत आहे, शीतल येत आहे की थंडा येत आहे, गरम येत आहे की उष्ण येत आहे. संपूर्ण चित्त नाशिकेच्या मधल्या भागात, पोटाच्या वरती व नाकाच्या खालती जो खोलगट भाग आहे त्याकडे चित्त एकाग्र करायचं आहे. बाहेरील आवाज येत असेल, वारा वाहत असेल, पक्षी किलबिल करत असेल, पाय दुखत असतील, डोळे जळजळ करत असेल,
खुजली आल्यासारखं वाटत असेल, सर्दी झाल्यासारखं वाटत असेल, हे सर्व नित्य आहे. उत्पादवे उत्पादवे उत्पन्न होतो. इथं वेदना होत असेल त्याला स्थिर मनाने बघायच्या. अनित्य आहे. उत्पादवे उत्पादवे उत्पादवे. अगदी शांतपणे एकाग्र चित्ताने प्रसन्न मनाने जाणायच्या.